पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेला दिल्या होत्या। त्या अनुषंगानं वाहतूक नियंत्रण शाखेनं गेल्या 2 महिन्यांमध्ये कारवाईचा धडाका सुरू ठेवलाय। मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, ट्रिपल सीट वाहन चालवणं, मद्यप्राशन करून वाहन चालवणं, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणं, वाहन परवाना नसताना वाहन चालवणं अशा पद्धतीनं वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या 8,644 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईअंतर्गत 64,15,050 रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे। यापुढे सुद्धा कारवाई सुरू राहणार असून वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं आहे। कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून गेल्या 2 महिन्यामध्ये विशेष मोहिमा घेण्यात आलेल्या आहेत। यामध्ये विशेषतः रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने कारवाया करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एकूण 8,644 जे वाहन चालक आहेत ज्यांनी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत अशावरती कारवाई करून एकूण 64,15,050 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। यामध्ये वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे 424 केसेस आहेत। वाहनावरून ट्रिपल सीट वाहन चालवणे 646 केसेस आहेत। वाहनांचे जे नंबर प्लेट्स आहेत ते नंबर प्लेट्स फॉर्मॅटमध्ये नसणे या 729 केसेस आहेत। फॅन्सी नंबर प्लेट दादा मामा वगैरे असे नंबर प्लेटवर लिहिलेले आहे अशा 29 केसेस करण्यात आलेले आहेत। नो एंट्री किंवा प्रवेशबंद मार्गामध्ये प्रवेश करणे तर ह्या 758 केसेस आहेत। सीट बेल्टचा वापर न करणे 336 केसेस आहेत। दारू पिऊन वाहन चालवणे 42 केसेस आहेत। अल्पवयीन पालकावर 24 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। विदाऊट लायसन्स वाहन चालवणे 101 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तर ह्या विशेष सर्व कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तर इथून पुढे सुद्धा अशा मोहीम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत। तरी सर्व वाहन चालकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत।